आमचा सेकंड थॉट होता अजून एक घर घेण्यासाठी आणि आम्ही एरिया वाकड आणि बाणेर डिसाईड केला होता आणि सोनलला आम्ही इथे बऱ्याचदा कार शिकवलेली तेव्हा मला हे लोकेशन आणि हे जेनेस्टीची जी एंट्री होती ती खूप आवडली होती। आम्ही बाणेर बालेवाडी त्याच्यानंतर असे भरपूर सारे एरिया कव्हर केले, पण पॅन कार्ड क्लब रोडला जो फील आला तो फील आम्हाला बालेवाडीला पण नाही आला, मेन म्हणजे बाणेरमध्ये पण नाही आला आणि कुठल्याच एरियामध्ये नाही आला। वी ऑलवेज प्रेफर पॅन कार्ड क्लब रोड ओनली, म्हणजे आधी पण आम्ही तोच विचार केलेला की इथे एक घर हवं। माय सेल्फ शशांक चौधरी, करंटली आय एम वर्किंग इन अ बेंटलर ॲज अ ग्लोबल एसटीएम मॅनेजर। मी सोनल चौधरी, राहणार पुणे आणि सध्या मी वर्ल्ड ग्लोबल सर्व्हिसेसमध्ये ॲज अ सिनियर कन्सल्टंट म्हणून काम करते। पॅन कार्ड क्लबची कनेक्टिव्हिटी टू बँगलोर हायवे, बिकॉज मी बँगलोर हायवेज प्रिफर करतो, तर ती आहे, त्याच्यामुळे जाताना सकाळी मला तेवढी रश मिळत नाही, त्याच्यामुळे परफेक्ट लोकेशन आहे। माझं नेहमी स्वप्न होतं, कारण की लहानपणापासून मी अशा घरामध्ये राहत आलेली आहे की तिथे मला अगदी रोड टच घर आहे, आजूबाजूला अगदी खिडकी उघडली दरवाजा उघडला की अगदी गाड्या आणि रस्ता दिसायला हवा। सो मी ऑलवेज प्रेफर केलं की मला रोड टच घरच हवं। मी करंटली गोदरेज एलिमेंट्स हिंजवाडी फेज 1 मध्ये राहतो। दॅट इज ऑल्सो नाईस लोकेशन। माइंडमध्ये आम्हाला पॅन कार्ड क्लब हे ऑलवेज एक लोकेशन होतं, कारण की आम्ही रेंटवर एक 6-7 वर्षापूर्वी या एरियात राहिलेलो होतो। सो देर इज ऑलवेज थॉट की दिस इज अ गुड प्लेस। हे तुम्हाला लहान मुलांसाठी सुद्धा भरपूर सारे स्कूल्सचे ऑप्शन अवेलेबल आहे, त्यानंतर इथे भरपूर स्पोर्ट्स अकॅडमी आजूबाजूला आहे, जसे की बालेवाडी आहे, हायवे टच प्रोजेक्ट आहे, सो आणि सगळेच आहे, मॉल आहे, IT कंपनीज आहे, म्हणजे व्हॉट एव्हर रिक्वायरमेंट ज्या की ॲज अ रेसिडेन्शियल म्हणून हव्या असतात त्या सगळ्या इथे असल्यामुळे आम्ही ऑलवेज प्रेफर केलं की राईट, दिस इज द गुड प्लेस। एलेन्झाचा जो 1325 जो आहे तो एकदम बटरफ्लाय सारखा आहे। USP जो आहे तर ते जे लेआउट आहे दॅट इज द मोर कन्व्हिनियंट, प्रायव्हसी पण आहे आणि ते सेकंड USP आहे आमच्या डिसिजनमध्ये। ज्या वेळेला आम्ही ही प्रॉपर्टी बघायला आलेलो तेव्हा आम्ही सगळ्यात पहिले मिस्टर सम्राट सरांना भेटलो आणि त्यांच्याकडे सगळ्या क्वेरीज घेऊन आलेलो। पहिले तर त्यांनी आम्हाला जागा दाखवली, नंतर फ्लोअर वगैरे दाखवलं। सम्राट सरांनी आमच्या वेळोवेळी सगळ्या क्वेरीज अगदी व्यवस्थितपणे क्लिअर केल्या ॲज अ फॅमिली मेंबर समजून, त्यामुळे आमचा सेल्स डिपार्टमेंटसोबतचा एक्सपिरियन्स हा खूपच चांगला होता। खूप सोपं आणि सरळ करून सांगितलं, त्याच्यामुळे खूप इझिली अंडरस्टूड पण झाल्या गोष्टी। एलेन्झा ग्रुपबद्दल आम्हाला इन्फॉर्मेशन मिळाली की 23 वर्ष आणि 10 प्रोजेक्ट त्यांनी आतापर्यंत डिलिव्हर केलेले आहेत। प्लस आम्ही आफ्टर आमच्या पहिल्या व्हिजिटनंतर आम्ही काही रिव्ह्यूज वाचले। ज्या वेळेला आम्ही डिसिजन घेतलं की हे घर आपल्याला घ्यायचं आहे आणि हा एरिया आपला फिक्स झालेला आहे, त्यावेळेला आम्ही भरपूर ठिकाणी लोकांना रिव्ह्यूज विचारले, गुगल केला, फीडबॅक चेक केला, तर ऑलवेज आम्हाला अगदी पॉझिटिव्ह रिस्पॉन्स मिळाला आणि म्हणजे सगळीकडनं जेव्हा पॉझिटिव्ह येतं त्यावेळेला आपण ती वस्तू जी आहे ती ॲज अ पॉझिटिव्हली घेतो आणि बघतो। 3 BHKचंच हे आमचं नेक्स्ट टार्गेट होतं। करंटली आमचा जो फ्लॅट आहे तो लार्ज साईज 2 BHK, बट जसं की देवांश पण आता ही इज ऑल्सो ग्रोईंग, सो गोईंग फर्दर त्याला एक रूम लागणारच होती सेपरेट, आणि माझे पॅरेंट्स आमच्यासोबत असतात आणि तो मेन क्रायटेरिया होता। जसं की मी बोललो की त्यांचं लेआउट एवढं परफेक्ट आहे की सगळ्या गोष्टींमध्ये तुम्हाला प्रायव्हसी पण मेंटेन होते आणि यू हॅव अ बेटर मुवमेंट अँड एव्हरीथिंग, त्याच्यामुळे आम्हाला हा 3 BHK आमचा प्लॅनच होता आणि वी आर लाईकिंग इट। आमची इच्छा होती की आम्ही 2 BHKमधून 3 BHKमध्ये अपग्रेड व्हायचं, आणि ज्या वेळेला आपण एखादी 3 BHK बघायला जातो प्रोजेक्ट त्यावेळेला भरपूर वेळा विचार करतो की आपल्याला एरिया हा स्पेशियस हवा, कारण आजूबाजूला जर आपण बघितले तर 3 BHK अवेलेबल आहेत त्यांचे, पण त्यांचे एरियाज हे फार कमी आहेत। सो हा जो 1325 स्क्वेअर फूट जो एरिया आम्हाला ॲज अ 3 BHKमध्ये कव्हर मिळतो आहे तो खूप छान स्पेशियस आहे। माझ्या मुलाला एक सेपरेट रूम मिळते आहे। वी आर हॅपी विथ दिस एरिया अँड सिलेक्शन। एलेन्झाला जेनेसी 2.0ला आम्ही 10 आउट ऑफ 10 देणार, कारण की आमचे सगळे चेकबॉक्स त्यांनी टिक केलेले आहेत आणि डेफिनेटली जेव्हा या गोष्टी आमच्या झाल्या, आम्ही फॅमिलीमध्ये ऑलरेडी डिस्कस झालं, ऑलरेडी लोकांनी इंटरेस्ट दाखवले, आम्ही त्यांना हे पण सांगितलं आणि जेनेस्ट्री आय थिंक 3.0 आर आय थिंक पुढचं काही येतं आहे, सो आम्ही ते ऑलरेडी आमच्या फॅमिली अँड फ्रेंड्सला ऑलरेडी आम्ही रेकमेंड केलेलं आहे आणि वी आर व्हेरी हॅपी।